यांची उमेदवारी घोषित केली आहे। बारामती लोकसभा निवडणूक लढणार असं त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस सुप्रिया सुळे यांनी ठेवले। तर शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील सुप्रियाताई यांनी स्टेटसवर ठेवलाय। आता महायुतीकडून कोणता उमेदवार असणार हे बघणंही तितकंच महत्त्वाचं असेल। तर व्हॉट्सअप स्टेटस ठेवत त्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे। तर यावेळेस सुप्रिया सुळे यांनी शरद पवार, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे यांचे देखील फोटो स्टेटसवरती ठेवलेले आहेत आणि त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत यावेळेस त्याच उमेदवार असणार आहेत हे जाहीरही केलेले आहे। याशिवाय त्यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये काय ठेवलंय ते देखील आपण या दृश्यांमध्ये बघू शकतोय। तर एकीकडे उमेदवाराचं नाव सुप्रिया सुळे आणि त्यांचा फोटो आहे, तर निशाणी तुतारी फुंकणारा माणूस असल्याचं आपण बघतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून त्या लढणार आहेत। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय आता सुप्रिया सुळे यांनी आपली उमेदवारी स्पष्ट केलेली आहे, व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे, सविस्तर माहिती या संदर्भातली। नक्कीच आपण पाहतोय की बारामती लोकसभा मतदारसंघ खूप चर्चेत आलाय आणि या चर्चेच्या याच्यामध्ये महायुतीकडून खरं तर उमेदवाराची अजून घोषणा होत नाही। त्या ठिकाणचा उमेदवार कोण असेल याच्या चर्चा खरंच होत असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे यांनी स्वतःच्या मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो टाकलाय। त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचं चिन्ह जे आहे तुतारी घेतलेला माणूस हे पण त्या ठिकाणी टाकलेलं आहे आणि एकूणच सुप्रिया सुळे गेले काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यक्रम करत आहेत, जाहीर कार्यक्रम करत आहेत। त्या ठिकाणाहून खरं तर इच्छुकांच्या नावामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव अजित पवारांचे ज्या पत्नी आहेत सुनेत्राताई पवार या महायुतीकडून लढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळं सुप्रिया सुळेंकडून खरं तर महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणाहून लढण्याचं त्यांनी या ठिकाणी स्टेटसच्या माध्यमातून जाहीर केलेलं आहे आणि साहजिकच त्या ठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत झाली तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणची चर्चा होईल आणि साहजिकच सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीकडून आपण उमेदवारी असल्याची खरं तर या स्टेटसच्या माध्यमातून आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्या ठिकाणच्या निवडणुकीची पार्श्वभूमी काही दिवसावर लोकसभा निवडणुका आहेत। बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये गेले 3 टर्म लोकसभा सुप्रिया सुळे यांनी लढले आणि त्या ठिकाणी जिंकून आलेले आहेत। मात्र आत्ताची जी लढत आपण पाहतोय ती खूप प्रतिष्ठेची होणार आहे, कारण एकीकडे शिवसेना फुटली, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बारामतीचा उमेदवार कोण याकडेच आता महायुतीचा उमेदवार कोण येणार याकडे लक्ष लागलेलं आहे। निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी सुप्रिया सुळे यांनी आपल्या स्टेटसमध्ये शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो देखील ठेवलेला आहे। अनेक दिवसांपासून त्या या ठिकाणी विकास कामं जे आहेत ते करत होत्या, प्रचार या ठिकाणी सुरू होता विविध रथांच्या माध्यमातून। या संदर्भात नेमकी काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचते? नक्कीच आपण या खरं तर या फोटोमध्ये ज्या वेळेस आपण पाहतोय की महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे आता या ठिकाणी ही निवडणूक जी आहे ती लढली जाणार आहे आणि त्यामुळं जे सुप्रिया सुळे यांचं स्टेटस आपण पाहतोय त्यामध्ये काँग्रेसच्या राष्ट्राध्यक्षा सोनिया गांधी असतील, शरद पवार स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आहेत आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे जे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ते अध्यक्ष आहेत। त्या ठिकाणचे फोटो जे आहेत त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि प्रचार करताना किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढणार असल्याचे या माध्यमातून कळत आहे, कारण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचंही या माध्यमातून खरं तर आता जवळपास निश्चित झालेलं आहे, कारण त्यांनी या माध्यमातून स्टेटस ठेवलेला आहे। त्या माध्यमातून आता हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खरं तर चिन्ह नवीन मिळालेलं आहे, त्यांना चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे। आपण बघतोय 6 दशक या ठिकाणी पवारांचं नाव राहिलेलं आहे, त्यामुळे आता या निवडणुकांमध्ये देखील काय होतं ते बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सचिन दिलेल्या या सर्व अपडेट्ससाठी।